विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? 51, 52, 53 की 54? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 54 मतदारसंघ राखीव आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? 550, 100, 250 की 60 ते 500? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 60 ते 500. पुढील प्रश्न, संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा? तर सांगा याचं योग्य उत्तर काय आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 राज्य विधानसभा. पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राजस्थान, ओडिसा, हरियाणा की महाराष्ट्र? राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर, ओडिसाची भुवनेश्वर, हरियाणाची चंदीगड तर महाराष्ट्राची मुंबई. डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हब मराठी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. परीक्षेमध्ये चालू घडामोडींचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? न्याय यंत्रणेस, सर्वसामान्य जनतेस, कार्यकारी मंडळास की कायदेमंडळास? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? उत्तर आहे ऑप्शन 4 कायदेमंडळास. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? कलम 120, कलम 121, कलम 141 की कलम 143? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 143. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? 1947, 1951, 1955 की 1960? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1955 मध्ये पहिला विधी आयोग नेमला गेला. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? 1950, 1951, 1952 की 1953? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1951 मध्ये केली गेली. यानंतर पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? अमेरिका, रशिया, फ्रान्स की ऑस्ट्रेलिया? तर लक्षात घ्या, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने ऑप्शन 4 ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतली आहे. तसेच परीक्षेसाठी जर आपल्याला परिपूर्ण मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 18,000 प्रश्न आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. आपल्याला जर परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरता देखील टेक्निकलचे आपल्याकडे प्रश्न आहेत. याचे देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की सर्वोच्च न्यायालय? तर लक्षात घ्या, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात, म्हणजेच ऑप्शन 1 योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, डॅश हा संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो. ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती की राज्यपाल? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4
राज्यपाल हे संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतात. आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेवढे हाईप पॉईंट आपल्याकडे येतील त्यानुसार यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. तर एक लाईक करायला विद्यार्थी मित्रांनो विसरायचं नाहीये. पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? उपराष्ट्रपती, राज्याचे सचिव, मुख्यमंत्री की राज्यपाल? तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑप्शन 3 मुख्यमंत्री असतात. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण? कमेंट करा. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत असेल ते देखील कमेंट करायचे. तुमच्यासाठी आजचा होमवर्क आहे. पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये ऑप्शन आहेत: सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, 3 यामध्ये केवळ एकच सरकार असते, की 4 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? उत्तर आहे ऑप्शन 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? ऑप्शन 1 8 डिसेंबर 1946, 2 9 डिसेंबर 1946, 3 15 डिसेंबर 1946 की 4 15 ऑगस्ट 1947? तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ऑप्शन 2 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. पुढील प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? ऑप्शन आहेत 30, 34, 31 की 25? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 34 इतके न्यायमूर्ती आहेत. पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? ऑप्शन आहेत के संथानम, अबुल कलाम आझाद, जॉन मथाई की फ्रँक अँथोनी? तर याचं योग्य उत्तर आहे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून ऑप्शन 4 फ्रँक अँथोनी यांना मनोनीत करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर? ऑप्शन 1 राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात, 2 पंतप्रधान त्यास पदावरून काढून टाकतात, 3 पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात की 4 लोकसभा त्याच्या विरुद्ध ठराव पास करते? तर लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर 1 राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार की आंध्र प्रदेश? तर लक्षात घ्या, ऑप्शन 1 जम्मू काश्मीर घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती. पुढील प्रश्न, डॅडश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद की 4 पंडित नेहरू? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहेत? ऑप्शन आहे 350, 355, 351 की 357? तर महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या आहे ऑप्शन 2 355. पुढील प्रश्न, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/2, 1/4, 1/12 की 1/3? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? 14, 18, 20 की 22? तर लक्षात घ्या, भारतात घटनात्मकरित्या ऑप्शन 4 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात? मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती? तर राज्यपाल हे ऑप्शन 4 भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतात. यानंतर पुढील प्रश्न, डॅडश हे भारताचे 25वे राज्य बनले? गोवा, मिझोराम, सिक्कीम की झारखंड? तर हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच ज्यांना एक्झाम मटेरियल हवं असेल त्यांनी
ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल. बाकीही एक्झाम आल्या त्याला देखील तुम्ही हे मटेरियल नक्की यूज करू शकता. तसेच पर्टिक्युलर पोस्टसाठी जर फॉर्म भरले असेल तर ते देखील मटेरियल उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स हब मराठी त्याला देखील सबस्क्राईब करा. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.